अर्थशास्त्रातील आपल्या अनुभवाची आणि ज्ञानाची प्रभा इतरांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी वापरणारे प्रभाकर पंत कुलकर्णी गिरगावातल्या साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या प्रभाकर पंतांनी बँक ऑफ बडोदा मधील छोट्या पदापासून कामाला सुरुवात केली आणि लवकरच आपल्या अभ्यासू आणि मेहनती वृत्तीने याच बँकेतील उच्च पदावर झेप घेतली। आपल्या क्रेडिट असेसमेंट, फायनान्स अशा आर्थिक विषयातील असामान्य तज्ञतेने प्रभाकरजींनी आफ्रिका खंडातील केनिया देशामध्ये बँकेमध्ये वरिष्ठ व्यवस्थापनाचं काम केलं। हे काम करत असतानाच इम्पोर्ट एक्सपोर्ट या व्यापारातील संधी बघून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्यामध्ये मोठं यश मिळवलं। यानंतर मायभूमीत परत येऊन न्यू हरिभक्ती या कंपनीद्वारे भारतातील लघु उद्योगांना संजीवनी देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं मोलाचं काम केलं। आज भारतातल्या मोजक्या अर्थतज्ञांमध्ये प्रभाकर पंत कुलकर्णी यांचा समावेश होतो आणि यामुळेच अनेक टीव्ही चॅनल्सद्वारे सर इतरांना मार्गदर्शन करत असतात। दूरदर्शन, आकाशवाणी येथील अर्थविषयक चर्चेत आपण सरांना नेहमीच बघत असतो। स्वतःच्या उद्योगाचा विस्तार करत असतानाच अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ या संस्थेच्या पुनर्रचनेची संधी सरांकडे आली। आपल्या काटेकोर अर्थ नियंत्रणाने या संस्थेची व्याप्ती वाढवण्याचं आणि संस्थेच्या मंगल कार्यालयाच्या वास्तूला अर्थपूर्ण स्थैर्य देण्याचं मोलाचं काम प्रभाकर पंतांनी केलंय। आज अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ या संस्थेचं दादर भागातील मंगल कार्यालय सुप्रसिद्ध असून अनेक ब्राह्मणांची तिथे मंगल कार्याची उत्तमोत्तम सोय होतीये। BBNG या संस्थेच्या उभारणीमध्ये प्रभाकर कुलकर्णींचा मोलाचा सहभाग आहे। देशस्थ ऋग्वेदी संघटनेचं बडोद्यातील महाअधिवेशन हा सरांच्या शिरपेचातला मानाचा तुरा। व्यासंगी अर्थतज्ञ, यशस्वी उद्योजक आणि ब्राह्मण समाजासाठी मोठं योगदान देणारे प्रभाकर पंत म्हणजे आपल्या सगळ्यांचा अभिमान। सर, तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार देताना या पुरस्काराचाच परीघ वाढलाय अशीच BBNG ची भावना आहे।